नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक 12च्या बुलेटिन मध्ये आपण दिवसभरातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल पातळी सोडून टीका केली आणि या टीकेचे पडसाद आता राज्यभरात उमटतायत। या विधानावरून शरद पवारही नाराज आहेत, तर दुसरीकडे शरद पवार गटाचे संतप्त कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। भुजबळांच्या वक्तव्यानंतर आता मराठा ओबीसी वाद पुन्हा पेटण्याची चिन्ह आहेत, तर तिकडे मराठा आणि ओबीसी नंतर आता बंजारा समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय। पालिका निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह झालेले राज ठाकरे आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गेलेत। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कल्याणमध्ये राज ठाकरेंचा दौरा होतोय, तर आपण याच बातम्या आता सविस्तर पाहणार आहोत। सगळ्यात आधी जाणार आहोत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, शरद पवारांनी कान टोचलेत असं कळतंय फडणवीसांचे, कारण वारंवार अशी वक्तव्य येत आहेत आणि त्यातून हे वक्तव्य समोर आलंय। शरद पवारांनी कान टोचल्यापेक्षा नाराजी व्यक्त केली आहे, कारण की पडळकरांचे जे वारंवार विधानं आहेत, एकतर यापूर्वी स्वतः शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांवर त्यांची पातळी सोडून भाषा सुरू होती, त्यानंतर आता थेट जयंत पाटलांच्या वडिलांचं नाव घेऊन जयंत पाटील त्यांचे खरंच अपत्य आहेत काय अशा स्वरूपाचं एक वादग्रस्त विधान पडळकरांनी केलं। अर्थात जयंत पाटील आणि पडळकरांचा हा स्थानिक जरी वाद असला तरी आता तो राज्यस्तरावरच्या प्रमुख नेत्यांपर्यंत गेलेला दिसून येतोय। शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दूरध्वनी करून पडळकरांच्या विधानाविषयीची नाराजी व्यक्त केली दिसून येते। पवारांचं या संपूर्ण प्रकरणामध्ये म्हणणं आहे की मुळात अशा स्वरूपाचं गलिच्छ भाषा वापरणं आणि पातळी सोडून जाणं हे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग नाही आहे आणि किमान अशा स्वरूपाची विधानं केली जाऊ नयेत। अर्थात शरद पवारांचं ही नाराजी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा स्वरूपामध्ये घेत आहेत आणि पडळकरांचे कशा स्वरूपाने कान टोचले जातात, कारण की यापूर्वी देखील मुख्यमंत्र्यांनी अनेक प्रकरणांमध्ये ज्यावेळेस पडळकर चुकले त्यावेळेस बोलून दाखवलेलं आहे, सार्वजनिकरित्या त्यांना सुनावलं सुद्धा आहे, पण तरी देखील पडळकरांच्या कृतीमध्ये अनेक वेळा बदल होताना दिसत नाही आहेत। अनेक ठिकाणी अनेक व्यक्तींविषयी एक मर्यादा सोडून खालची पातळीची भाषा केली जाते। तसंच विधान जयंत पाटलांविषयी केल्यामुळे स्वतः पवारांची ही नाराजी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आहे। मुख्यमंत्री देखील पडळकरांना या संदर्भात काही बोलले आहेत का किंवा बोलत आहेत का या संदर्भात आज दिवसभरामध्ये घडामोडी समजतील, पण कुठे ना कुठेतरी जयंत पाटील यांच्याविषयी केलेलं खालच्या स्तरावरचं वक्तव्य पडळकरांच्या अंगलट येण्याची शक्यता अधिक आहे। नक्कीच, आणि या संदर्भात आपण थेट जाणार आहोत सांगलीमध्ये, कारण जतमध्ये जोरदार आंदोलन होते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत शरद सातपुते। शरद, जोरदार निषेध व्यक्त केला जातोय पडळकरांचा। नक्कीच प्रज्ञा, सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो किंवा जत असो किंवा सांगलीमध्ये असो, गोपीचंद पडळकर आमदार यांच्या विरोधात सध्या निदर्शने, आंदोलने, मोर्चे हे सुरूच आहेत। नुकताच आता DCC बँकेच्या कार्यक्रमामध्ये जयंत पाटील सुद्धा यांनी हजेरी लावलेली, या दरम्यान आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। पण एकंदरीत आपण पाहतोय की जी खालच्या पातळीवर टीका झालेली आहे याच्या निषेधार्थ महाराष्ट्रासह सांगली जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोपीचंद पडळकरांच्या विरोधातले त्यांच्यावर असलेले गुन्हे असतील किंवा त्यांच्या वृत्तीबद्दल फलक असं दाखवून त्यांचा निषेध केला जात आहे। त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे। प्रज्ञा, नक्कीच, आणि अर्थातच या सगळ्यामध्ये पडळकर यांचा अशा पद्धतीनं निषेध का होतोय, काय नेमकं वक्तव्य केलं होतं पडळकरांनी तेही पाहूयात। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही, माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची, तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही, काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। तर फडणवीस पडळकरांना समज देतील, बोलताना सगळ्यांनी राजकीय संस्कृती जपायला हवी असं अजित पवारांनी म्हटलंय। आमचं महायुतीचं सरकार आहे। भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्याची नोंद घेतली पाहिजे। राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे।
तर भाजपच्या नवनाथ बन यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात. गोपीचंदजी पडळकर यांनी जे वक्तव्य केलं त्याचं समर्थन आम्ही करत नाही, परंतु 2 दिवसापूर्वी जेव्हा संजय राऊत अजितदादांबद्दल काय बोलले होते, पाकिस्तानचं रक्त आहे का, अशा पद्धतीची भाषा अजितदादांनी केली होती, तेव्हा ती योग्य होती का? संजय राऊत सातत्यानं अश्लाघ्य भाषेत, अश्लील भाषेमध्ये लोकांवर टीका करतात. अजितदादांबद्दल अतिशय आक्षेपार्ह शब्दामध्ये संजय राऊत यांनी टीका केली होती. तेव्हा यापैकी जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, रोहित पवार असतील, सुप्रिया सुळे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, चकार शब्दाने देखील बोलले नव्हते. मी गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचं सहमत असेल तर संजय राऊत यांचा निषेध करावा. एकीकडे आपण बघतोय पडळकरांनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर उमटणारे हे पडसाद आहेत. राजकीय भाषा जी आहे ती खालच्या थराला गेलेली आहे का आणि अशा पद्धतीनं भाषा ही शोभते का, अशा स्वरूपाचे सवाल आता उपस्थित होतात आणि त्यावरनं शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि फडणवीसांना फोन करून त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. अर्थातच आता गोपीचंद पडळकरांना स्वतः फडणवीस समज देतात का, काय स्वरूपाची ही समज असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या जतमध्ये आपण बघितलं तर आंदोलन पाहायला मिळते. जे राष्ट्रवादी समर्थक आहेत आणि खास करून जयंत पाटलांचे समर्थक आहेत त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि पडळकरांचा निषेध व्यक्त केला जातोय. आणि ही थेट दृश्य बघतोय. जयंत पाटील यावेळेला इथे दाखल झालेले होते, त्यांना प्रश्न विचारण्यात आले, मात्र जयंत पाटील यावरती काहीही न बोलता निघून गेले. गाडी पुढे मागे 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 ना मागे की वर जाणार वर जाणार. तर अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांसह मनोज जरांगे यांना निशाणा साधलाय आणि त्यात त्यांनी राज्यातील ओबीसी समाजाला थेट आदेश दिलेत की जे राजकीय नेते मनोज जरांगे यांना समर्थन देतील त्यांना निवडणुकीत पाडा. भुजबळ म्हणालेत की जरांगेंच्या अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांवर जी दगडफेक झाली आणि आता जरांगे यावरती जी दगडफेक झाली त्यामध्ये पवारांचे आमदार होते आणि आता यावरती जरांगे काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं. राहुल, मुळात घडलेला सगळा प्रकार आपल्याला माहिती आहे, मात्र यावरती स्वतः भुजबळांनी आत्ता भाष्य करणं ही वेळ तेवढीच महत्वाची आहे का, काय यामागचं राजकारण? भुजबळ माझ्या मते निर्णायकी लढ्याच्या पावित्र्यामध्ये आहेत, कारण ज्या पद्धतीच्या भाषेचा प्रयोग केला बघा. ते काय म्हणाले की जे छगन भुजबळ जे मनोज जरांगे पाटील यांच्या पायाशी वगैरे जाऊन बसतात त्यांना पाडा. कुणाला पाडा? कारण विरोधी पक्षातल्या लोकांना तर मतदारांनी पाडलेलंच आहे ना. ज्या राजेश टोपे पासून ते जे लोक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ होते त्या लोकांना पाडलं, असं राजकीय विश्लेषण यापूर्वी झालेलं आहे. आता माझं असं मत आहे की ह्या निर्णायकी लढाईच्या टप्प्यावरती छगन भुजबळ टप्प्याटप्प्याने काही गोष्टी जाणीवपूर्वक मांडतायत. कालच्या त्यांच्या भाषणामध्ये असे कोण लोक आहेत की जे मनोज जरांगे पाटील यांच्याशी जाऊन भेटतायत, चर्चा करतायत, तर त्यांच्याच मंत्रिमंडळातले सहकारी आहेत. एक म्हणजे ऑब्व्हियसली विखे पाटील असतील किंवा त्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीतले लोक आहेत. मग त्यांना पाडायचं का? तर ते बहुधा असं आहे की जे आडून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देतात, मग ते सत्ताधारी घटक पक्षातले असतील किंवा विरोधी पक्षातले असतील, त्यांना पाडा अशी भूमिका. आणि मी का म्हणालो की निर्णायकी लढाई आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी 3-4 वेळेला ह्यापूर्वी सांगून झालेलं आहे की कुणीही गैरसमज पसरू नये, कुणीही आंदोलनाची भाषा करू नये. तरी सुद्धा छगन भुजबळ अत्यंत आक्रमकपणे भाषेचा प्रयोग करतायत, कारण त्याच कारणासाठी त्यांनी शिवसेना सोडली होती. म्हणजे 1991 साली शिवसेना सोडून ते शरद पवारांच्या बरोबर का गेले, तर ओबीसीच्या संदर्भातला मंडल कमिशनचा आयोग लागू करण्याचं आश्वासन शरद पवारांनी दिलं होतं आणि ते प्रत्यक्षात त्यांनी केलं पण. आता ज्या ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये आजपर्यंत छगन भुजबळ यांनी राजकारण केलंय, तर त्या ओबीसी समाजामध्ये निश्चितपणे खदखद आहे. त्यांना असं वाटतं की राज्य सरकारने जो जीआर काढलाय तो आमच्यावरती अन्याय करणार आहे, स्पेशली राजकीय आरक्षण आमचं काढून घेणार आहे. आता ती खतखत सत्ताधारी घटक पक्षातल्या छगन भुजबळ यांनी व्यक्त नाही केली तर आजवरच्या त्यांच्या राजकारणावरतीच मोठं प्रश्नचिन्ह लागलं असतं. त्या कॉन्टेक्स्टमध्ये हे बघायला पाहिजे की ते जाणीवपूर्वक अशा पद्धतीने बोलतात आणि खरोखरच त्यांना त्याचा कळवळाही असू शकतो. आपण केवळ राजकीय अंगानेच का बघायचं, कारण राजकीय आरक्षण जातं आहे आणि त्यामुळे आम्हाला मिळणारी छोटी मोठी पदं जातील अशी सार्वत्रिक भावना आहे. दुसरीकडे ह्याला प्रत्युत्तर दिलंय जरांगे पाटलांनी. ते असं म्हणाले की ह्या संदर्भामध्ये ज्यांना कोणाला वाटतं त्यांनी कितीही बरोबर दे, त्यांना काय पेकाटात लाद घालून हाकला, त्याच्यानंतर त्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कारवाई करायला हवी,
मीच ओबीसी संदर्भातल्या आरक्षणाची श्वेतपत्रिका काढायला सांगेन वगैरे, हे ते जाणीवपूर्वक बोलत आहेत आणि त्याच्यातनं असं दिसतंय की त्यांनाही प्रत्युत्तर करायचं आहे या सगळ्या संदर्भात. हा लढा माझ्या मते ही लढा नसून आता ती लढाई झालेली आहे आणि त्या लढाईचं स्वरूप हे अधिक व्यापक होईल. ते आता व्यक्ती टू व्यक्ती न राहता मराठवाड्यातल्या, आता मी मराठवाड्यात आहे, अनेक गावामध्ये त्याचं रिफ्लेक्शन येत चाललेलं आहे. अनेक गावामध्ये सुप्त संघर्ष हळूहळू तो पेटत चाललाय आणि त्यामुळे तो फक्त न्यायालयीन प्रक्रियेतच नाही तर प्रत्यक्षात रस्त्यावरती पण येईल. दुर्दैवाने बीड जिल्ह्यामध्ये जे झालं ते महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. ह्या कॉन्टेक्स्टमध्ये छगन भुजबळांचं बोलणं हे अत्यंत आक्रमक आहे. ज्यांना त्यांना कोणाला इशारा द्यायचा त्यांना त्यांनी दिलाय. एक कालचं त्यांचं वाक्य की आमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत हा GR मागं घेतला जात नाही किंवा सुधारणा केली जात नाही तोपर्यंत मागं हटणार नाही. म्हणजे त्यांनी मंत्रिपदावरती सुद्धा स्वतःच पाणी सोडायचं ठरवलंय, तशी त्यांची एकूण देहबोली आणि भाषा दिसते मला प्रज्ञा. नक्कीच. राहुल तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर नेमकं भुजबळांनी काय वक्तव्य केलेलं होतं पाहूयात. माझा आमदारांना मंत्र्यांना सुद्धा बोलणं आहे, पक्षाला सुद्धा म्हणणं आहे, तुम्ही सगळ्यांनी बोललं पाहिजे. मतांसाठी तुम्ही घाबरता. निवडणूक आली तर जरंगी उभा राहतो, निवडणूक आली तर जरंगी उभा राहतो. जरंगी उभा राहिला का पाया पडायला गेले, पैसे अमुक घ्या. तर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटतोय. त्यातच आता बंजारा समाज सुद्धा आरक्षणासाठी आक्रमक झालाय. छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोलीमध्ये बंजारा समाज मोर्चा काढणार आहे. कन्नडसह संभाजीनगर जिल्हाभरातनं बंजारा समाज या मोर्चात सहभागी होतोय. तर तिथे हिंगोलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे हिंगोली संभाजीनगर या ठिकाणी हा बंजारा समाज आक्रमक होताना पाहायला मिळतोय. हजारोंच्या संख्येनं बंजारा समाज हा एकत्रित येतोय आणि एसटी प्रवर्गातनं आरक्षणाची मागणी आता बंजारा समाजानं केलेली आहे. त्यामुळे आणखीन एक नवीन प्रश्न आरक्षणासंदर्भातला सरकारसमोर उभा ठाकलेला आहे. आज संभाजीनगरमध्ये हा मोर्चा आहे, तर हिंगोलीमध्ये सुद्धा बंजारा समाज आक्रमक होत मोर्चा काढतोय. गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय बंजारा समाजानं सुद्धा एसटी प्रवर्गातनं आपली मागणी केलेली आहे आणि या मागणीसाठी जोरकसपणे बंजारा समाज एकत्रित येतोय. हजारोंच्या संख्येनं लोक एकत्रित येत आहेत आणि हा लढा देताना पाहायला मिळतात. यात महिला वर्ग सुद्धा मागे नाही. खास बंजारा समाजाची वेशभूषा धारण करून महिला या बंजारा समाजाच्या मोर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि आरक्षणाचा लढा लढताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आणि खास करून कुणबी समाजातील हैदराबाद गॅझेटियर प्रमाणे आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर हा महत्वाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं. मोहसिन, बंजारा समाज सुद्धा मोठ्या संख्येनं आता मोर्चे काढताना पाहायला मिळतोय. नक्कीच कन्नड तहसीलवर मोर्चा धडकणार आहे. तुम्हाला थोडंसं दृश्य दाखवतो. हे बघा, मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेल्या आहे. या मोर्चाची खासियत म्हणजे या मोर्चामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. ज्या पद्धतीने मराठा समाजाला झाला हैदराबाद नक्कीच काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला आवाज येत नाहीये मोहसिन यांचा. मात्र हैदराबाद गॅझेटियर नुसार आम्हाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण मिळावं ही प्रामुख्यानं मागणी घेत हा समाज आक्रमक झालेला आहे आणि ठिकठिकाणी हे मोर्चे निघतायत. तर इकडे वंजारी समाजाला एसटी मधनं आरक्षण द्या या मागणीसाठी वंजारा समाज आक्रमक झालाय. आरक्षणासाठी बीड मधनं पहिला मोर्चा काढणार अशी घोषणा जय भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी केली आहे. कोणी जर अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही सानपांनी दिलाय. आमची भूमिका आहे की आम्हाला एसटी मधून महाराष्ट्रामधून आरक्षण पाहिजे. एका जातीला जर हैदराबाद गॅजेटचा फायदा होत असेल तर आम्ही सुद्धा, धनगर समाज सुद्धा, बंजारा समाज सुद्धा हैदराबाद गॅजेटमध्ये एसटीमध्ये आहोत. आम्हाला तुम्ही एसटीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये आता आंदोलनाला सुरुवात होत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी विनंती आहे, तुम्ही याच्याकडे गांभीर्याने बघा. वंजारी समाज कधी रस्त्यावर येत नाही आणि आला तर हटत नाही, ही आमची भूमिका आहे. तर शिंदेंच्या बालेकिल्ल्याविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंनी रणनीती आखलेली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली दौऱ्यावर आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी अंबरनाथ, कल्याण, डोंबिवलीतल्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक बोलावली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट ऍक्शन मोडवर आलेले आहेत. महापालिका निवडणुका लक्षात घेत राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतायत.
आणि या भागातला आढावाही घेत आहेत. तर संजय राऊतांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आनंद दिघे यांच्या बाबतीत जी काही भूमिका किंवा जी विधानं केली त्याबद्दल ठाण्यात किंवा शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तुमच्यावर प्रचंड टीका झालेली आहे. सगळ्यात आधी कोणाचीही नाराजी नाही. ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या बापाचं आहे का? ठाणे शिवसेनेचं आहे, बाळासाहेब ठाकरेंचं आणि आनंद दिघे यांच्या शिवसेनेचं आहे, यांच्या शिवसेनेचं नाही. आणि अधिक माहिती घेणार आहोत. रिझवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. रिझवान, आज महत्वाचा दौरा आहे एकीकडे राज ठाकरे यांचा, तर दुसरीकडे मातोश्रीवरती बैठक. काय नेमकी मनसे आणि शिवसेनेच्या गोटातनं माहिती? नक्कीच आपण जर पाहिलं तर शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये दोघेही ठाकरे बंधूंनी आपले राजकीय मोर्चे बांधलेला सुरुवात केलेली आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे स्वतः अंबरनाथ आणि बदलापूर आणि उल्हासनगर इथले जे मनसेचे पदाधिकारी त्यांची 10 वाजता बैठक घेऊन तिथून कल्याणला रवाना जातो. दुसरीकडे ठिकाणी आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी कल्याण, बदलापूर, उल्हासनगर आणि डोंबिवली इथले जे कार्यकर्ते आहे उद्धव ठाकरे यांची बैठक मातोश्रीवर बोलवली आहे. त्यामुळे दोघेही ठाकरे बंधू यांनी आपल्या मोर्चे बांधलेला शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये सुरुवात केली आहे. तर दुसरी बाजूला आपण जर पाहिले तर जे श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांचे पुत्र ते देखील या मतदारसंघातून खासदार आहे. त्यामुळे त्यांच्याच मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा दोघे ठाकरे बंधू यांनी आपल्या राजकीय जे रणनीती आहे त्याला सुरुवात केली, मोर्चे बांधले की सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर संपूर्ण कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी कामाला लागा असे देखील सूचना सूत्रांद्वारे मिळाली अशी माहिती सूत्रांद्वारे दिली गेली आहे. त्यामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीसाठी ते कामाला लागले. त्यामुळे पुन्हा एकदा दोघं ठाकरे बंधू यांनी जे शिंदेच्या बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राजकीय जे मोर्चे बांधले आहे त्याला देखील सुरुवात केलेली आहे. प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.